आज फ्रेंड्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे गरमागरम चिकन बिर्याणी, म्हणजे बिर्याणीची मेजवानी। त्याचबरोबर मस्त असे ज्युसी लॉलीपॉप, वरून छान असे कुरकुरीतपणातून छान असे ज्युसी बिर्याणी। बरोबर तर कोशिंबीर पाहिजेच, तर कोशिंबीर सुद्धा बघा मस्त अशी कलरफुल, ही पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज खूप दिवस नाही तर चालूच आहेत, जरा एक दिवस आड मी असं ब्लॉग टाकायचा विचार करतेच, जसं जमेल तसं। तर आज मस्त बुधवार आहे आणि आता काय माहिती हा व्हिडिओ कधी जाईल तर कधी नाही। आणि सकाळचे आता 11:30 वाजलेले आहेत आणि मस्त तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल। आणि आता मार्गशीर्ष संपलेला आहे, बरेच दिवस झाले मार्गशीर्ष संपून। काही निमित्त म्हणजे असे कार्यक्रम वगैरे आता घरी होतो, तर घरी मस्त नॉनव्हेज वगैरे खाल्ला। आज घरी बनवायचंय, माझ्या माहेरी तर खाल्लाच, आता इकडे बनवायचंय। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करतो। तर फ्रेंड्स बघू शकता, इकडे सगळ्यात प्रथम मी तांदूळ घेतले बासमती। आता याला स्वच्छ धुवून ठेवते आणि मग पाण्यामध्ये सोक करण्यासाठी ठेवणार आहे, म्हणजे भिजत। तर जेवढे भिजतील तेवढे आपली बिर्याणी मस्त होते। चिकन धुवून घेतले मी ते, आता मॅरिनेशनसाठी मी ते दही घातलेलं आहे। अजून काय ॲड करते मी, अद्रक लसणाची पेस्ट। हे बघा, अद्रक लसूण आणि मिरची। आपण भरपूर टेक्निक, त्याच्यामध्ये टेस्ट पण थोडी चेंज होते। 1 किलो चिकन आहे आणि आम्हाला कसं राईस जास्त लागतो आणि चिकन कमी लागतो। मी घरगुतीच मसाले ॲड करते। हा घरगुती मसाला आहे आगरी पद्धतीचा। हळद केलंय। बिर्याणीमध्ये पुदिना ॲड केला ना का मस्त टेस्ट येते। तुम्ही नसेल कधी केला आणि ट्राय तर करून बघा, छान। हे सगळे मसाले मिक्स करते आणि लगेच चिकन मॅरिनेट करून ठेवते। याच्यात मीठ ॲड करते चवीप्रमाणे, करायचे आहेत पुढे। फक्त मी मॅरिनेशनसाठी मसाले असे मिक्स करून घेते। मस्त कोट करून घेते आता। तर बघू शकता फ्रेंड्स, मस्त कोटिंग झालेली आहे तयार। आता मी झाकण ठेवते आणि मस्त मुरण्यासाठी थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवून देते। तर बघू शकता इथे मी पात्र ठेवलं। आता चिकन बनवून घेते मी अगोदर बिर्याणी। 1 किलो प्रमाणे तेल ऍड करते आणि याच्यात मी तूप पण ऍड करणार आहे। तुपाने ना मस्त बिर्याणीला टेस्ट, सुगंध येतो। तुम्ही नसेल कधी ट्राय केलं तर करून बघा। हा बघा, तर बघू शकता फ्रेंड्स, मस्त तेल गरम झालेलं आहे। तर आता मी याच्यामध्ये ना अगोदर जिरं ऍड करते। जो बिर्याणी मसाला यूज करणार आहे ना, त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत, तर मी थोडेसे वरून खडे मसाले ऍड करणार आहे। तर जिरा तेलामध्ये ऍड केल्यावर लगेच कांदा वगैरे टाकून घेते, म्हणजे जिरा कसं पटकन परतून घेते। कांदा लागतो बिर्याणीला, म्हणून मी भरपूर असा कांदा कट केलेला आहे, म्हणजे कापून घेतलेला आहे। तर त्याला चांगला फ्राय करून घेते। खडे मसाले ऍड करते। टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे ती ऍड करून घेते। तर मी 2 टोमॅटो घेतलेत, कारण 1 किलो चिकन आहे त्याप्रमाणे। थोडा वेळ ना झाकून ठेवते, 10 मिनिटं। वाफ आलेली आहे, कांदा पण मस्त झालेला आहे म्हणून। हळद, घरगुती मसाला हा आमचा। अगोदर तर मी थोडे मसाले ऍड केलेले चिकन मॅरिनेशनसाठी। आणि फ्रेंड्स, मी बिर्याणीसाठी हा चिकन मसाला डेली यूज करते, चांगला याचा स्वाद आहे मस्त। हा बघा, हा पूर्ण ऍड करते 1 किलो चिकनला। स्वादच एकदम भारी येतो, सुगंध, आणि याचा कलर पण बघा कसा चेंज होतो। तर खडे मसाले, दुसरे मसाले, सुगंध एकदम सुंदर। चिकन ऍड करून घेते।
मस्त मॅरिनेट झाले बघा. मिक्स करून घेते. मस्त क्रीमी दिसतो ना चिकन. असं वाटतो का आपण बटर चिकन बनवायला घेतलंय. बटर चिकन, अफगाणी चिकन सुंदर वाटतं बघा. तर ठेवते झाकण. चांगला 2 मिनिटं चांगले वाफवून घेते. वाफ सुटलेली आहे बघू शकता. मी पाणी ऍड करते कारण बिर्याणीला आपल्याला थोडी ग्रेव्ही बनवावीच लागते. तर या बाउलमध्ये मी चिकन मॅरिनेट केलेलं ना त्याचंच पाणी ऍड केलं. आणि मस्त आता चिकन चांगलं शिजवून घेणार आहे. ठेवते बाजूला आणि याच्यावर ठेवते तांदूळ बॉईल करायला. या गॅसवर मी आता पाणी ठेवते आणि पाणी चांगलं उकळून घेते. फ्रेंड्स बघू शकता इथे चिकन मी स्वच्छ क्लीन केले. तर जरा बाजूला ओला ओला आहे कारण आता कसं इथे ओट्यावर सगळं करावं लागतं आणि इथं आपला सगळा स्वयंपाक चालू आहे. तर आता मी हा लिंबाचा रस आहे तो थोडासा ऍड करते याच्यावर. फ्रेंड्स मी 2 अंडी फोडून घेते. आता मार्केटमध्ये मसालेही भरपूर निघालेले आहेत का त्याला अंड्याची गरज नाही कोटिंगसाठी. आणि आता याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट ऍड करते. जर मिरचीची पेस्ट नसेल ऍड करायची ना, हिरवी मिरची नसेल ऍड करायचं ऑप्शनल आहे. तर लॉलीपॉप कसं जरा तिखट असते का जरा मस्त लागतं खाण्यासाठी. आणि जो त्यांना चिकनचा जो स्मेल असतो तोही नाही निघत, म्हणजे तो येत नाही. म्हणजे जरा कसं वशाटला बोलतात ना जरा स्पायसी पाहिजे तेव्हा ती चांगली लागतं. नाही तर आणि मीठ ऍड करते. आणि याच्यामध्ये आता मैदा ऍड करते. जेवढ्या प्रमाणात मी मैदा घेणार आहे तेवढ्याच प्रमाणात मी कॉर्नफ्लॉवर म्हणजे आपला मक्याचं पीठ ऍड करणार आहे. या कॉर्नफ्लॉवर ऍड करते. फूड कलर ऍड करते. मस्त अशी कोथिंबीर ऑप्शनल आहे, मला आवडते म्हणून मी ऍड केले. आता हे चांगलं मिक्स करून घेते. थोडंसं पाणी ऍड करते याच्यात. आणि कसं आहे खाली आपला बॅटर ओलाच आहे म्हणून मी जास्त पाणी नाही ऍड करत. आता हे चांगलं मिक्स करून घेते. चांगला थोडंसं पाणी ऍड करते. जास्त पाणी ऍड केलं ना पूर्ण पातळ होण्याची शक्यता असते आणि मग मूड जाईल सगळा. तर बघू शकता फ्रेंड्स आपला बॅटर मस्त असा झालेला आहे. आणि आता इथे चिकन ठेवलेलं आहे मी, तो आता याच्यात ऍड करते आणि मस्त थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि चिकनचे पीस ना मी सगळे असे फ्री केलेले आहेत हे बघा, कारण आतमध्ये पूर्ण आपला बॅटर गेला पाहिजे. थोडे मिक्स करून घेते. मला कमी वाटली तर मी परत कॉर्नफ्लॉवर ऍड करेन. हे बघा अशी कोटिंग बसलेली आहे. एकत्र करून घेते सगळा. तर आता मिक्स करून झाले मस्त. तर थोडा वेळ ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवते. आणि मग आपण बिर्याणीची मी प्रोसेस करून घेते. पाणी बघा मस्त उकळले आणि आपले तांदूळ पण मस्त भिजून झाले छान. तर त्याचं पाणी वगैरे काढून घेतले आणि आता मी टोपामध्ये ऍड करते. बघू शकता इथे मी जाळीमध्ये तांदूळ काढून घेतलेले आहेत बॉईल केलेले. आणि खाली बघा कसं पाणी याची रेल गेले पूर्ण. इथे पण असंच केलेलं आहे. अशा 2 जाळ्या झालेल्या आहेत तयार. आणि आता इथे मी ना टोपाला तूप लावलेलं आहे. ज्या टोपात बॉईल केलेलं ना त्याच टोपाला तूप लावून ठेवलेलं आहे. आणि आता लावून घेते आता आणि तुम्हाला दाखवते लेयर लावताना.
तांदूळ बघा कसं मस्त गरम गरम आहे, मस्त वाफा सुटल्या राईसला. खडे मसाले कसे ऑप्शनल आहे, हे आपण काढूही शकतो. तर मी काढून टाकते. जेवताना ताम भेटले ना का मग जाम इरिटेट होतो एकदम. लावली. आता चिकन ऍड करून घेते. आणि तर माझं चिकन म्हणजे बिर्याणी आहे ना माझी जरा सुक्की सुक्की होते, लागते मस्त पण जरा सुक्की सुक्की होते, सुक्की याच्यामध्ये. मग ती जरा जशी जशी वेळ होत जाते ना तसं मग जास्त ती ड्राय होते. म्हणून मी यावेळी जरा जास्त ग्रेव्ही ठेवलेली आहे. आणि जरा ग्रेव्ही असल्या जबरदस्त. तर परत मी भाजीची एक लेअर लावून घेते. नॉर्मल तूप पण ऍड करेन नंतर. पूर्ण लेयर लावून झालेली आहे. आता वरून मस्त कोथिंबीर ऍड करते. कोथिंबीर आणि पुदिना. फूड कलर ऍड करते. तो ऑरेंज कलर आहे, हा जरा रेड कलर आहे, काहीतरी वेगळा थोडासाच ऍड केलंय. हा येल्लो कलर आहे फ्रेंड्स. कलरफुल बिर्याणी ना खरंच मस्त वाटते. याच्यामध्ये ना मी चमच्याच्या साह्याने अशी खाची करते, म्हणजे आपली वाफ ना पटकन बाहेर येते. हे बघा असे होल तयार करते. झाकण ठेवते. तवा ठेवले गॅसवर आणि गॅसची फ्लेम ना मी फास्ट ठेवलेली आहे. आता हा टोप ठेवते वरती आणि गॅसची फ्लेम मी फास्टच ठेवलेली आहे, जेणेकरून पटकन वाफ निघेल आणि आपली बिर्याणी ही पटकन रेडी होणार. मग तर फ्रेंड्स अशा प्रकारे मस्त लॉलीपॉप पण आता बनवायला घेणार आहे. आणि आता बिर्याणीला दम लावण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर. आणि माझा अवतार बघा कसं झाले, कधीपासून उभी आहे मी. बिर्याणी आणि लॉलीपॉप एकत्र करायला घेतले ना का भरपूर वेळ होतो, म्हणजे भरपूर म्हणजे काय जामच. आणि आता दुपार पण होत आलेली आहे, म्हणजे झाला होता टायमिंगच झाले. आमचा पाण्याचा पण टायमिंग झालाय. तर आजचा ब्लॉग असाच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आता मस्त दम आली ना बिर्याणीला का मग तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि आता लॉलीपॉप फ्राय करून घेते. असं वरती ना आपल्याला बिर्याणीला दम करण्यासाठी झावर असं वजन ठेवलं ना, त्याला तर भरपूर वजन आहे. हा ठेवले मी, म्हणजे पटकन वाफ निघते बाहेर आणि आपली बिर्याणी पण मस्त होते. तर आता जस्ट ठेवलेली, आता म्हणजे जस्ट झाले 10 मिनिटं झालेली आहेत. आणि गॅसची फ्लेम बघा मी फास्ट ठेवलेली आहे. आणि तवा ठेवल्याने कसं करपत नाही आतली बिर्याणी. तर आता मस्त दम करून घेते. इथे चालू आहे आपली कोशिंबीर. ही बघा झालेली आहे. मस्त गाजर, काकडी, बीटरूट आणि कांदा. आता मस्त हिला दही घालून मीठ घालून रेडी बनवून घेते. हे ह्याला किसाला घेतलेला गाजर आणि बीटरूट. बिर्याणीला ना फ्रेंड्स दम होतो तोपर्यंत मी किचन मधली भांडी आता किचन आवडून घेते. कारण मग कसं आहे, स्वयंपाक केला तर जरा आपला किचन टॉप क्लीन झाला पाहिजे तर चांगलं वाटतो. नाही तर मग कसं तरी मेसी आणि खूप मग तो पसारा वाटतो आणि चांगलं पण नाही वाटत. आणि जेव्हा घरात पसारा असतो ना तेव्हाच आपल्या घरात कोण ना कोणती नेमकीच येतं. आणि मग समोरच्याला कसं वाटतं, बाबा हिच्या घरी डेली असंच पसारा असतो. म्हणून कधीही ना स्वयंपाक झाला का पहिला आपला किचन आवरून घ्यायचा, म्हणजे कोणालाही आपला घर असा क्लीन दिसला पाहिजे. तर चला आता आवरून घेते. किचन केलं क्लीन. आणि लॉलीपॉप फ्राय करायला बघा ते मी कढई घेतली लोखंडाची. आणि आता त्याच्यात तेल ऍड करून चांगलं गरम करून घेते. आणि आपल्या बिर्याणीला पण मस्त वाफ आलेली आहे, दाखवते. वा, सुंदर अशी झालेली बिर्याणी आपली. तर कशी वाटली तुम्हाला? मस्त अशी बिर्याणी झाली तयार. अजून हिला 5 मिनिटं ठेवून देते चांगली वाफेवर. आणि आता गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे. आणि लॉलीपॉप फ्राय करायला घेते.
ही बघा रेडी केलेली आहे मस्त कोशिंबीर. कलर ना बीटरूटनी कलर एवढा सुंदर येतो ना का मस्तच वाटतो. तुम्हाला पण आवडतो का बीटरूटचा कलर? मस्त पिंकिश राणी कलर असं वाटतं, छान वाटतो. आणि कोशिंबीर कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडते कोशिंबीर. तेल ना चांगलं गरम करून घेते आणि आता मस्त एक एक असे लॉलीपॉप सोडून घेते. तर मी टाकून बघते याच्यामध्ये. मस्त झालेली कोटिंग बघू शकता. आता एक एक लॉलीपॉप सोडून घेते मी. दोन तीन मिनिटं झाली आता आणि आता मी पलटी करून बघते होतात का. बघा मस्त असे झालेली आहे. त्याला पलटी करते एक एक करून. चिपकतातच ते, त्याला थोडंसं सुट्ट करावं लागतो. बघा बघू शकता. आणि लॉलीपॉप कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट्स करून सांगा चिकनपेक्षा. मस्त फ्राय करून घेते, थोडी फ्लेम मीडियम ठेवते. आपले झाले गाईस. हे बघा छान असा कलर पण मस्त झालेला आहे. म्हणजे आपले चिकन लॉलीपॉप फ्राय झाले व्यवस्थित. आता याला पलटी करून झाल्यावर मी काढून घेते. इथे काढून घेतला एकदा आणि आता एक एक काढून घेते अशी प्लेटमध्ये. कोटिंग पण अशी मस्त झाली आणि मस्त कुरकुरीत झालं. हे बघा एकदम आवाज झाले ते एकदम. आता सगळे काढून झाले आणि हा जो जसे अगोदर फ्राय केलेत ना तसेच हे पण फ्राय करून घेते. तर बघू शकता मस्त आपले फ्राय झाले लॉलीपॉप. हे बघा कोटिंग तर अप्रतिम आहे. सुगंधी दाखवू कशी. हे बघा सुगंध तर एकदम अप्रतिम येतो. अजून गरम आहे, जसे थंड होतील तसे अजून कुरकुरीत होतील. मस्त झालेले आहे. जास्त कडकी नको आणि जास्त हे पण नको, नरम नॉर्मल. खाण्यासाठी असे टेस्टी लागतात ना हे लॉलीपॉप. तुम्ही ट्राय करून बघा. बिर्याणी बघा कशी सुंदर झालेली आहे. कलर तर अप्रतिम असा आलेला आहे. तुम्हाला जरा दाखवते आतून बिर्याणी. मी कधी दाखवत नाही कारण असं वाटतं नको तिला छेडछाड करायला. मस्त अशी आतून आपली बिर्याणी झालेली आहे तयार. ही बघा कशी वाटली चिकन बिर्याणी. आणि आपला राईस पण मस्त असं सुटसुटीत झालेला आहे. तर या जेवायला सर्वांनी. मस्त बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी, लॉलीपॉप आहेत ते इकडे झालेले आहेत. उरलेले आहेत ते आता संध्याकाळी करणार. ते आता फ्रीजमध्ये ठेवून देते. तर बघू शकता फ्रेंड्स अशा प्रकारे मस्त आपली बिर्याणी बघा कशी सुंदर झालेली आहे. आणि मस्त असे लॉलीपॉप झालेले आहेत कुरकुरीत असे. वरून मस्त असे कुरकुरीत येते बघा आणि आतून मस्त असे ज्युसी आहेत. आणि ही कोशिंबीर. अशा प्रकारे मस्त दुपारचं आपला जेवण झालेले आहे तयार. मस्त मेजवानी नॉनव्हेज. तर कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका. नवीन चॅनलवर आले असला आपल्या तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स. तर चला या सर्वांनी जेवण करायला.